नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत लॅक्टोजचं स्ट्रक्चर कसं असतं. बाबांनो, आपण काय बघत आहोत, डायसॅकराइडचं स्ट्रक्चर कसं असतं. डायसॅकराइडमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी. नंबर 1 सुक्रोज, नंबर 2 माल्टोज, नंबर 3 लॅक्टोज. आज आपल्याला बघायचं आहे डायसॅकराइड मधला लॅक्टोजचा भाग, लॅक्टोजचं स्ट्रक्चर कसं असतं त्याच्याबद्दलची डिटेल माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायची आहे. एक वाक्य आपण लक्षात घ्या, कुठलाही डायसॅकराइड असेल, प्रत्येक डायसॅकराइड हा कशापासून बनलेला आहे तर तो बनलेला आहे 2 मोनोसॅकराइड पासून. मोनोसॅकराइड पासून डायसॅकराइड तयार होत असतो, हे पहिल्यांदा आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर आज आपण काय करूयात, लॅक्टोजचं स्ट्रक्चर कसं असतं ते बघूया. लॅक्टोजचं स्ट्रक्चर तयार करण्यासाठी आपल्याला काय लागतील, 2 मोनोसॅकराइड. अरे बाबांनो, तुम्हाला प्रत्येकाला माहित आहे डायसॅकराइड जर आपल्याला मिळवायचं असेल तर 2 मोनोसॅकराइड लागतात. आणि हा कोण आहे, आपला लॅक्टोज. आणि हा लॅक्टोज तयार करण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, 2 मोनोसॅकराइड. मग कोणते तुम्हाला माहित आहे, ग्लुकोज घेतला, फ्रुक्टोज घेतला, जोडलं, सुक्रोज तयार झाला. ग्लुकोज जोडलं, माल्टोज तयार झाला. एक लक्षात घ्या, तुमचा हा जो लॅक्टोज आहे, हा लॅक्टोज तयार करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, 2 मोनोसॅकराइड. कोणते कोणते, त्याच्यामधला एक आहे तुमचा, इथे लिहितो, बीटा डी गॅलॅक्टोज. बीटा डी गॅलॅक्टोज. आणि दुसरा आहे बीटा, दुसरी बी बीटाच, बीटा डी ग्लुकोज. ह्या दोघांना आपण जर कंबाईन केलं तर तयार होतो लॅक्टोज. म्हणजे एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं, बाबांनो, लॅक्टोज नावाचा डायसॅकराइड तयार करण्यासाठी आपल्याला 2 मोनोसॅकराइड पाहिजे. त्याच्यापैकी एक मोनोसॅकराइड बीटा डी गॅलॅक्टोज पाहिजे आणि दुसरा बीटा डी ग्लुकोज. हे 2 मोनोसॅकराइड आपण जेव्हा एकमेकाला जोडतो तेव्हा त्या ठिकाणी तयार होतो लॅक्टोज. म्हणजे लॅक्टोज तयार करण्यासाठी का पाहिजे, गॅलॅक्टोज ग्लुकोज. गॅलॅक्टोज ग्लुकोज ह्या दोघांना कंबाईन केलं, तयार झालं लॅक्टोज. मग आता कसं तयार होतं बघूयात आपण काय करूयात, एक घेऊयात गॅलॅक्टोज, एक घेऊयात ग्लुकोज. तुम्ही म्हणताल गुरुजी गॅलॅक्टोज कसा असतो, गॅलॅक्टोज बी ग्लुकोज सारखाच आहे, थोडा फरक आहे, सांगतो तुम्हाला बस. आणि ग्लुकोज कसा असतो, फ्रुक्टोज कसा असतो, याचं स्ट्रक्चर बघण्यासाठी अगोदरची व्हिडिओ बघा, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर कळेल. समजलं का. तरी पण थोडक्यात सांगतो, गॅलॅक्टोज घेतो, ग्लुकोज घेतो, ह्या दोघांना जोडतो, ह्या दोघांना जोडलं की तयार होतो आपला लॅक्टोज. आणि तो कसा तयार होतो ते बघूयात आपल्या समोर. पहा, पहिला हा तुमचा गॅलॅक्टोज घेऊ आपण, ग्लुकोज सारखंच घ्यायचं. किती मेंबर्ड रिंग, 6 मेंबर्ड रिंग. बघा, ही आहे आपली 6 मेंबर्ड रिंग. 6 पैकी एक ऑक्सिजन असेल, बाकीचे 5 कार्बन, 1 2 3 4 5 आणि 6वा कार्बन असेल बाहेर, CH2OH च्या स्वरूपात. हा 6वा कार्बन. रिंग किती मेंबर्ड आहे, 6 मेंबर्ड आहे. त्याच्यामध्ये एक कोण आहे, ऑक्सिजन आहे. बाकीचे 5, 1 2 3 4 5 कार्बन आणि एक कार्बन रिंगच्या बाहेर असतो. हा झाला तुमचा ग्लुकोज, गॅलॅक्टोज. आता आपण पूर्ण करू. आधीकडले तुम्ही, हा तुमचा गॅलॅक्टोज आहे. दुसरा कोण आहे, ग्लुकोज. त्याचं पण स्ट्रक्चर काढू. बघा, हे परत 6 मेंबर्ड रिंग. बघा, 6 मेंबर्ड रिंग. त्याच्यामध्ये एक ऑक्सिजन, बाकीचे 5 कार्बन, 1 2 3 4 5 आणि 6वा कार्बन बाहेर असतो. लक्षात घ्या बरं का. झालं, हे तुमचं गॅलॅक्टोज आहे, हे तुमचं ग्लुकोज आहे. दोन्ही स्ट्रक्चर एकसारखेच काढले आपण. आता महत्वाचं वाक्य, आता प्रत्येक ठिकाणी आपण गुण जोडूया. प्रत्येक ठिकाणी असं रेषा मारू आपण, प्रत्येक ठिकाणी रेषा मारू. फार सोपं स्ट्रक्चर आहे. ओके, एक लक्षात घ्या, जर तुम्हाला ग्लुकोजचं स्ट्रक्चर काढायचं असेल तर ग्लुकोजचं स्ट्रक्चर कसल्या प्रकारचं आहे, अल्फा आहे का बीटा आहे बघावं लागेल. पण तुम्हाला माहित आहे ग्लुकोज बी बीटा आहे आणि गॅलॅक्टोज बी बीटाच आहे. बीटा आहे याचा अर्थ OH ग्रुप वरी आहे. जर OH ग्रुप वरी असेल, हो का, 1 नंबरच्या कार्बनला जोडलेला OH ग्रुप, 1 नंबरच्या कार्बनला जोडलेला OH ग्रुप जर वरी असेल, दॅट इज कॉल्ड ॲज बीटा.
मग आता हिथं पण OH वरी असेल आणि हिथं पण OH वरी असेल, म्हणजे खाली का असेल H असेल, खाली का असेल H असेल. झालं. आता ग्लुकोजमध्ये काय असतं, ग्लुकोजमध्ये 3 नंबरच्या कार्बनला जोडलेला H हा खाली असतो. बघा मी काय म्हणतो बरं का, या तुमच्या ग्लुकोजमध्ये 3 नंबरच्या कार्बनला जोडलेला H खाली असतो आणि बाकीच्या सगळ्याला OH खाली असतो. बघा OH खाली असतो. संपलं. मग आता OH खाली H वरी, H खाली OH वरी, OH खाली H वरी आणि इथं H. हे झालं आपला ग्लुकोज. हा झाला आपला ग्लुकोज. आता इथं कसं, हे कोण आहे गॅलॅक्टोज. गॅलॅक्टोजला काय होत असतं माहिती आहे का, गॅलॅक्टोजला कार्बन नंबर 3ला त्याचबरोबर कार्बन नंबर 4ला ह्या दोन्ही कार्बनला H खाली असते. बरोबर आहे का. या ठिकाणी फक्त कार्बन नंबर 3ला H खाली असते आणि बाकीच्या ठिकाणी OH खाली. आता हे OH, हिथं H, हिथं H, हिथं OH, हिथं H, हिथं OH आणि शेवटी इथं काय येते H. झालं, संपलं. हो का. हे तुमचा गॅलॅक्टोज आहे. दिस इज द गॅलॅक्टोज, बीटा गॅलॅक्टोज आणि हा तुमचा बीटा ग्लुकोज. झालं. जोडा ह्या ठिकाणी. आणि एक वाक्य लक्षात घ्या, 2 मोनोसॅकराइड, या 2 मोनोसॅकराइडला आपल्याला एकमेकाला जोडायचा आहे. बाबांनो हा कोण आहे, गॅलॅक्टोज. बाबांनो हा कोण आहे, ग्लुकोज. ए पोरा नीट बघ इकडं. हा हे कोण आहे, गॅलॅक्टोज बीटा, ग्लुकोज बीटा. लक्षात ठेव, ह्या दोघांना आपल्याला एकमेकाला जोडायचं आहे. कसं जोडायचं, गॅलॅक्टोजचा कार्बन नंबर 1 आणि ग्लुकोजचा कार्बन नंबर 4 हे 2 एकमेकाला जोडायचे आहेत. 1,4 ग्लायकोसाइडिक बॉन्ड आहे. 1,4 ग्लायकोसाइडिक बॉन्ड म्हणजे एका गॅलॅक्टोजचा, एका मोनोसॅकराइडचा 1 नंबरचा कार्बन दुसऱ्याचा 4था नंबरचा कार्बन एकमेकाला जोडायचा आहे. मग जोडा. आता हे जोडा एकमेकाला. कसं जोडणार तुम्ही, हे OH काढलो, हे H काढलो, H2 निघून गेला. आता जोडा. हो का असं, हे O. हो का अशा प्रकारचा हा बॉन्ड आहे. संपलं. आणि दिस इज कॉल्ड ॲज द लॅक्टोज. फार सोपं आहे, फक्त व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. आणि या ठिकाणचं लिंकेज 1,4 आहे. या ठिकाणचा ग्लायकोसाइडिक बॉन्ड हा 1 आणि 4 मध्ये तयार होतो. हे पण आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं. बाबांनो प्रत्येक स्ट्रक्चर हे अशाच प्रकारे आपण तयार करायचं आहे. कसं करतात हा संपूर्ण भाग तुमच्यासमोर सांगितलेला आहे. प्रत्येक व्हिडिओ बघा, समजून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करणं फार महत्त्वाचं आहे. जेवढे जास्त लोक बघतील तेवढे महाराष्ट्रातले लोक केमिस्ट्रीमध्ये हुशार होतील. कारण केमिस्ट्री शिकवावं तर षडाक्षरने शिकवावं. जे हुशार आहेत त्यांना कोण बी शिकवत आहे, पण ज्यांना काहीच येत नाही त्याला शिकवायचं असेल तर षडाक्षर. त्याच्यासाठी नीट लक्षात घ्या बाबा. ह्याच्याहून दर्जेदार आपण व्हिडिओ तयार करूया. कसलीही अडचण असेल तुम्ही कमेंट करा, आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. हां, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. ओके, झालं. तर आपला चॅनल बघा. बघा हे आमचं पिल्लू आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा म्हणा जरा. हां, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. ठीक आहे. आता या ठिकाणी ही सगळी माहिती आपण घेतली. ओके, आता आणखीन काही पॉईंट सांगतो. नंबर एक पॉईंट, ही लॅक्टोज नावाची शुगर कुठं असते, मिल्कमध्ये असते. बघा, लॅक्टोज इज प्रेझेंट इन द मिल्क. लॅक्टोज इज प्रेझेंट इन द मिल्क. नंबर 1. नंबर 2, ही कसली शुगर आहे, रिड्युसिंग शुगर आहे. आता कसं ओळखायचं पोरांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की गुरुजी रिड्युसिंग शुगर आहे का, कसं ओळखावं आम्ही, हा मला कसं कळावं गुरुजी रिड्युसिंग शुगर आहे म्हणून. एक लक्षात घ्या, जर एनोमेरिक कार्बनला जोडलेला OH ग्रुप बॉन्ड तयार न करता मोकळा असेल, फ्री असेल, एनोमेरिक कार्बनला बघायचं. देखो एनोमेरिक कार्बन को, वहां पे जो OH है अगर वो फ्री है, अगर वो किससे जुड़ा नहीं है तो बोलने का ये रिड्यूसिंग है. आता बघू. हो का, हा 1 नंबरचा कार्बन एनोमेरिक, हिथला OH बॉन्ड मध्ये गुंतलाय म्हणजे मोकळा नाही. बघा हिथं 1 नंबरचा कार्बन, हिथं OH आहे, मोकळा आहे की. ह्या दोघांपैकी एक तर पाहिजे मोकळं. अरे बाबा, एनोमेरिक कार्बनला जोडलेला OH ग्रुप जर मोकळा असेल, फ्री असेल तर म्हण रिड्युसिंग शुगर. काय म्हणायचं, रिड्युसिंग शुगर. आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य बाबांनो, याच्यामध्ये कसला बॉन्ड आहे, ग्लायकोसाइडिक बॉन्ड आहे. आणि कशामध्ये आहे, दॅट इज 1 आणि 4. 1 आणि 4, एकाचा पहिला कार्बन, दुसऱ्याचा 4था कार्बन. अशा प्रकारचा हा बीटा 1,4 ग्लायकोसाइडिक बॉन्ड, हे ग्लायकोसाइडिक लिंकेज आणि त्याच्या सहाय्यानं हे 2 एकमेकाला जोडलेले आहेत.
अशा प्रकारचे हे वेगवेगळ्या प्रकारचे डायसॅकराईड किती बाबांनो 3 आपल्या अभ्यासक्रमाला सांगितले. ते 3 नावं लक्षात ठेवा. पहिल्याचं नाव आहे सुक्रोज, दुसऱ्याचं नाव आहे माल्टोज, तिसऱ्याचं नाव आहे लॅक्टोज. सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज, 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 सुक्रोज, माल्टोज. हा सगळा भाग तुमच्यासमोर आहे. व्यवस्थित लक्षात घ्या आणि हा सगळा भाग तुम्हाला कळून जाईल. ओके, अशा प्रकारची ही संपूर्ण माहिती आहे. हा संपूर्ण भाग तुम्हाला समजून घ्यायचा आहे. पहिल्यांदा आपण बघितलं सुक्रोज, ज्याच्यामध्ये आपण कोण जोडलं, ग्लुकोज फ्रुक्टोज जोडलं, तयार झाला काय सुक्रोज. ग्लुकोज जोडलं, तयार झाला माल्टोज. आणि गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज जोडलं, तयार काय झाला लॅक्टोज. संपलं. अशा प्रकारची ही सगळी माहिती आपल्यासमोर आहे आणि हा सगळा भाग आपण समजून घ्यायचा आहे. ही सगळी माहिती आपल्यासमोर आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.